हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. टायटलवरनं तुम्हाला समजलंच असेल, मी चालली आहे माझ्या मामाच्या गावाला. दुर्ग, रायपूरजवळ दुर्ग भिलाई. सो बेसिकली मी तिकडे चालली आहे. 4-5 दिवस राहणार आहे आणि देन आय विल बी बॅक टू पुणे. मी माझ्या आईसोबत चालली आहे अशीच मज्जा करायला. सो लेट्स सी. फ्लाईट 7ची होती, पण आम्ही लोकं 5 वाजताच पोचलो आणि फॉर्च्युनेटली तिकडे चेक इन आणि सगळं काही विदिन 15 मिनिट्स झालं. अँड वी वर ॲट द गेट वेटिंग फॉर द फ्लाईट. आय वॉज जस्ट रोमिंग अराउंड. देन आय सॉ मिनीसो शॉप. आय थिंक लास्ट टाइम वेन आय केम हिअर ॲट दिस न्यू एअरपोर्ट मी शॉप बघितलं नव्हतं. मे बी असेल बट आय डोंट रिमेंबर. बट स्टील I entered the shop and then roaming around doing window shopping into the shop. I just still went ahead and bought this goggles and its case for myself. बस त्यानंतर थोड्या वेळाने we boarded the flight. 2 तासाची फ्लाईट होती, बट इव्हेंच्युअली विदिन 1 hour 35 minutes we reached रायपूर एअरपोर्ट. बस त्यानंतर वी वेर ऑन द वे टू दुर्ग फ्रॉम रायपूर. अराउंड 40-45 किलोमीटर्स आहे. आणि सरप्रायझिंगली आय डोंट नो हाव बट खूप धुवाधार पाऊस सुरू झाला रस्त्यात. सो वी आर जस्ट हेडिंग बॅक आणि जवळपास 1 तासात पोचायला होतं दुर्गला घरी. बट इट वी टूक ऑलमोस्ट 1 hour 30 minutes टू रीच बॅक होम. दिसत असेल आय एम नॉट शुअर बट खूप जास्त जोरात तुफान पाऊस सुरू झालेला होता. या वर्षातनं एकदा तरी मी येते इकडे दुर्गला. माझं मामाचं घर आहे आणि मेन अट्रॅक्शन नावडेज इज माय नीस. शी इज 3.5 years ओल्ड नाव. म्हणजे ऑलमोस्ट आता ती जानेवारी 4 वर्षाची होईल. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. सो शी इज अ मेन अट्रॅक्शन. शी इज अ क्युटी पाय आणि कुडंट वेट टू मीट हर, प्ले विथ हर. मस्ती. सो तेच वाट बघत होतो कधी हा 1 तास लवकर संपतो आणि वी रीच होम. आय वॉज जस्ट कम्पेअरिंग द रोड्स विथ द पुणे रोड्स. आणि क्लेनलीनेस तर आहेच बट ऑब्वियसली ट्रॅफिकही त्या मानाने बराच कमी होता. बरेचसे नवीन शॉप्स उघडलेले आहेत ऑब्वियसली, कारण वर्षातनं एकदा वगैरे येणं आणि इट हॅज ड्रॅस्टिकली चेंज द एंटायर रायपूर आणि इनफॅक्ट दुर्ग ॲज वेल. बऱ्याचशा नवीन गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चर खूप जास्त डेव्हलप झालेलं आहे. आणि इट वॉज रिअली फन डुईंग अ लाँग ड्राईव्ह बाय रोड रीचिंग होम. घरी पोचेपर्यंत पाऊस थांबलेला होता फॉर्च्युनेटली. अँड इट वॉज अ रिअल प्लेझंट ट्रिप बॅक टू होम. मला स्वीट गावायला 2 हे नाही म्हणून एकच घ्यायचं एक डब्यात घेऊन जायचं पण ठीक आहे. स्कूलमध्ये. टिफिन मध्ये घेऊन जा. ही पहिले संपवतो तू. सांग तुझं नाव काय? आज स्कूलमध्ये नाही जायचं? जायचं आहे ना? नाही जायचं. आणि आता तू हे आपली सायकल कशी चालवली मस्तपैकी अंगणात, मला दाखवशील नंतर चालवून परत? ओके. टाळी दे. गोदू काय नाही आणलं? चिप्स आणले आहेत. दिखा दिया, दे दिया. अभी वो बाद में खाएंगे हम लोग चिप्स. आईला दिलं, बाबांना दिलं. तू स्कूलमध्ये गेली तर तू टिफिन मध्ये घेऊन जा माझ. हो ना. आणि पॅन्ट बघ. तू नंतर मला दाखवशील ना घालून. माझ्या ब्लॉगमध्ये गेला तर ती म्हणेल अरे माझा ब्लॉग चेहरा टाकला तू वाटते. आणि ही पॅन्ट बघ. आवडली का ही पॅन्ट? आवडली ना. किती ते सांगू. अच्छा, मग तू नंतर घालून दाखवणार आहे का मला? ठीक आहे. हो. कलर तर सांग कुठले कुठले.
वाव, चल ना तर मला जागा तर दे. हं. माझी चप्पल ही आहे. कुठे चलू बाहेर? बघते ना. आ काही नाही. तू आता काय सायकल चालवणार आहे का? चल हळू. व्हिडिओ करते. मनस्वी स्कूल नाही जायचं का आज? का पड? काय म्हंटल? काय करायचंय? चल ना चहा पिऊ आता. तू कर. रॉजर इकडे बघ. बुटऱ्या काय करते तू? काढला मी फोटो तुझा. तू त्याच्यासोबत खेळते का? हात धुशील. केवढे लाड कशासाठी? बस झालं झालं. बाप रे. आणि कुठल्या स्कूल मध्ये? आणि घरी कोण कोण असतं? मी आणि आई आणि बाबा आणि त्याचा कॉल आला. लागेल हळू कर.
बस दॅट्स इट, एंडिंग माय ब्लॉग हिअर. लेट मी नो तुम्हाला हा ब्लॉग आवडला का, मनस्वी आवडली का. बाय द वे मी माझ्या कझिनचं चॅनल इथे टॅग करेन, सो प्लीज टू गो अहेड अँड सबस्क्राईब टू हिज चॅनल ॲज वेल. तुम्हाला तिथे मनस्वीचे व्हिडिओज बघायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.